मंडळी, कसे काय तुम्ही? मजेत ना? बघा आमचं राव नमस्कार कसं. मंडळी. आज आमचे राव बघा, राव वाटतात ना राव. आज आपल्या कोपरखणे गावात एक गाव एक आरती महाआरती. एक गाव एक महाआरती म्हणजे 5 दिवसाचा गणपती विसर्जन आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाआरती आहे आपल्या गणपती विसर्जन तलावाजवळ. म्हणजे पूर्ण गावचे जेवढे 5 दिवसाचे गणपती असतील तर ती एकत्र आरती होणार आहे. सर्वजण एकत्र राहून एकत्र मोठी आरती होते. पूर्ण गावाचं कशी आरती होते, महाआरती. तर मी बोलली की चला जाऊया आपण. आणि आपले घरातले पण गणपती निघालेले आहेत. जसे आपण तुम्ही बघितलेच ब्लॉगमध्ये आपल्या आईच्या इकडे काल गेलो होतो. तर तो सुद्धा बाप्पा निघाला असेल आता. तर आम्ही पण निघतो आहोत. मस्त आम्ही तयार झालो आहोत दोघे. आणि आजचा लुक बघा आमचा कसा आहे. माझं तर तसंच रेडी तसंच आहे. यांचं बघा, मी तर सेमच आहे. फायदा थोडा चेंजेस वाटतात की नाही आता राव उमेश राव. आणि हा इकडे अंशू दिसत नसेल तर अंशू गेला ट्युशनला. अंशू येईल नंतर, बघूया आता अंशू कसा काय येतो काय तिकडे माहिती नाही मला किती टाइम लागेल त्याला ट्युशनला. तर आज लेट पण गेले ना, तो लेट गेले पण तो केला लेट पण गेले. आणि बघूया कसं काय त्याचं माहिती नाही. जरी आला तर जवळच आहे इथे त्याला, तू येईल तसं पण. तर चला टाइम न घालवता आपण निघूया पटापट आणि जाऊया तिकडेच तलावाजवळ, म्हणजेच आपल्या गणपती विसर्जन तलावाजवळ. चला आपण जिथे इथे काल गेलो होतो म्हणजेच पाया पडायला गौरीजवळ, गौरी बघायला आणि गणपती बाप्पा बघायला. तर ते 5 दिवसाची गौरी असतात. तर त्यांचं सुद्धा विसर्जन आहे आज, गौरी आणि गणपतीचा. तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, लास्टपर्यंत बघा आणि कंटिन्यू राहा आपल्याबरोबर. तुम्हाला आजचा आपली महाआरतीच म्हणजेच एक गाव एक गाव एक गाव एक आरती, एक गाव एक महाआरती, एक गाव एक आरती, एक गाव एक महाआरती बघायला भेटेल. नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा लास्टपर्यंत. तर आता आम्ही टाइम न घालवता निघतो आहोत, नाहीतर आता परत सुरुवात होईल आरतीला. कारण की आहे ना, आरतीला आहे ना मॅसेज आलेला आहे आपल्या ग्रामस्थवर. त्यांना मॅसेज आलेला आहे की टायमिंग दिलेला आहे आपल्या गावाल्यांना. पूर्ण गणपती बाप्पा विसर्जनची टायमिंग आहे काहीतरी. तर त्या टायमिंगला नाही गेलो तर आपली व्हिडिओ मिस होईल. तर ती व्हिडिओ मिस न करता मला निघायचं आहे बघण्यासाठी. आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा. चला आता निघूया आपण तिकडेच आणि तिथेच गेल्यानंतर भेटूया. चला आमच्या गावाची तुम्हाला थोडीशी मजा मामा कुठे चालले की तुम्ही? कुठे चालले हो मामा? चला गणपती विसर्जन, गौरी विसर्जनला हा. मस्त पैकी नाचूया, धमाल करूया. चला चला आता भेटूया आपण कुठे? गणपती बाप्पा विसर्जन तलाव. चला तर इकडे बघा आता आम्ही ना निघालो आपले गणपती विसर्जन बघण्याकरता. आणि पाऊस लागला मध्येच. तर बघा छत्री घेतल्या आता आम्ही दोघांनी. आमचा मामा बघा. आणि समोर बघा तिकडे पोलीस बंदोबस्त पण केल्यात बघा. समोर एंट्रीवर तुम्हाला दिसत असेल तलावाजवळ. तर चला आपण जाऊया आता तिकडेच बघूया ना कसा काय ते बघूया. चला आता आपण पोहोचलो तलावाजवळ आणि अशा विषयाचे चालू झालं बघा. बघा आता आम्ही आहे ना तलावाजवळ पोहोचलो आहोत आणि बाप्पाचे विसर्जन चालू झाले बघा. चला जाऊ. या. बाप्पा मोरया. इकडे बघा. मंगल मूर्ती मोरया. आलेल्या समोर सर्व बघू शकता गणेश तुम्ही भक्तांना नम्रतेची विनंती आहे बॅनर लागलाय की आपल्या स्त्रीच्या मूर्तीसोबत जो काही निर्माल्य आलेला आहे तो निर्माल्य पाण्यामध्ये टाकायचा नाहीये. तो निर्माल्य समोर द्यायचा आहे. समर्थ बैठक कोपर करण्याच्या माध्यमातून आपण गेली 5 वर्ष याच ठिकाणी आपण राबवत आहोत. विसर्जन चालू झालं पर्यावरण संरक्षणाकरिता आणि असे सर्व टेबल लावलेत ना हे बाप्पासाठी ना. इकडे बघा बाप्पासाठी तयारी केली मस्त छान. निर्माल्य आहे आणि तुम्हाला आता ना विसर्जन दाखवते या इथं. हे बघा परंतु तेवढ्याच केल्यात कोपर करणे गावामध्ये जाऊ जवळ मूर्तीचा आगमन होईल. एक गाव एक महाआरती हा कार्यक्रम हा गाड्या बंद. 100पेक्षा जास्त वर्ष विसर्जन चालू झाले आता. झाले. परंतु हा प्रवास हा अखंडित ठेवलेला आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी ग्रामविकास मंडळ कोपरकर्णी त्याचबरोबर आपले ग्रामस्थ कोपरकर्णी गाव याच्या अगोदर आहे ना पहिला पण एक आला आहे सगळं. हा बघा हा कुठे आज बाप्पाला निरोप देतोय, बाप्पाचं विसर्जन करतोय. आता इकडे दुसरा एक गणपती आले दाखवतो जवळून थांबा. इकडे आता बघू शकता आकाश सर आली. पहिला गणपती दुसरा गणपती आलेला आहे हा.
गणपती बाप्पा. चला बघू शकता आता सर्वात पहिला गणपती बाप्पा हा आलेला आहे मुकादम कुटुंबातून. तर सर्वजण बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा बघा बाप्पा. हा दुसरा गणपती बाप्पा आहे आगासर कुटुंबाचा. आणि आता बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थोडं बाजू बघा गणपती. चला इकडे डाव्या बाजूला इकडे बघू शकता तुम्ही हा तिसरा गणपती बाप्पा आहे पाटील कुटुंबाचा. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. तीन गणपती बाप्पा दाखवले. असं आपल्या एका गावाचे प्रत्येक कुटुंबाचे गणपती येणार आहे. बघितले हे बघा अजून चालू आहेत असे येत आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो थोड्या वेळामध्ये ना जसे येते दाखवूया आपण ना. चला इकडे बघू शकता आगासकर आली गणपती बाप्पा चौथा गणपती बाप्पा आहे हा. तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. इकडे बघा मानसी आहे दीदी इकडे बघ लवकर. हा बघा आपला बाप्पा आलेला आहे. घनश्याम पाटील गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार गणपतीचा जय जयकार. इकडे बघू शकता हा बाप्पा आहे पाटील कुटुंब आणि पाचवा गणपती बाप्पा आहे. तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. लवकर या लवकर या. हा सहावा गणपती बाप्पा आहे आगसकर. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. बाय. हा बाप्पा सातवा गणपती बाप्पा आहे म्हात्रे कुटुंब. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. छान गणपती बाप्पा आहे मस्त. चला जसे येतात तसे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी. त्यानंतर परशुराम मंगला पाटील यांच्या घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकताय पाटील कुटुंबातला आपला दुसरा आठवा गणपती बाप्पा आलेला आहे विसर्जनसाठी. तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. दीदी इकडे करा बाय करा सगळी. म्हात्रे कुटुंबाचा गणपती आलेला आहे नववा गणपती. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. दोन-तीन गणपती बाप्पा आलेले आता सगळे एकत्र पटापट यायला लागले असे. इकडे बघा तर आता व्हिडिओ कशी पटापट व्हिडिओ शूट करते कारण की गर्दी पण गणपती बाप्पाला. तुम्ही इकडे बघू शकताय हा 10वा गणपती बाप्पा आहे आपला वेटा कुटुंबातला. तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या
पुढच्या वर्षी बाहेर बाय कर सर्व कुटुंबाचं बाप्पा दाखवा जरा थांबा. हा बाप्पा दाखवा. मनपूर्वक हार्दिक हा स्वागत बघा आहे. बाप्पा. त्यांचाही प्रमुख म्हणून आपण व्यासपीठावरती हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तू काय म्हात्रे कुटुंबीय तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. बघा कोपरकर्मे गावातील ग्रामस्थांना विनंती आहे, आपल्या ज्या मूर्त्या उशिरा आल्या असतील हे म्हात्रे कुटुंबीय तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. कुटुंबाचा प्रमुख म्हणून एक व्यक्ती व्यासपीठावरती यायचा आहे, बाय. आपलं सन्मानित केलं जाईल. बाप्पा हे पाटील कुटुंबीय तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. चला बाय. गणपती बाप्पा आहे आपला बेटा परिवारातला तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. बाय. भरत गणपत यांच्या कुटुंब गणपती बाप्पा आहे म्हात्रे कुटुंबीय तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी. बाय. गणपती बाप्पा आहेत ना असे येतच राहतील आणि गर्दी वाढत चाललेली आहे. इकडे बघा आपले भाऊ सर आहेत. भाऊ बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा आहे पाटील कुटुंबीय तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी. जय. साई कला मित्र मंडळ ग्रुपचा गणपती बाप्पा आहे तर सर्वांनी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. बघू शकता आपल्या विजय भाऊंची गौरी आली आहे तर सर्वांनी बोला गौरी माते की गौरी माते की गौरी माते की. आपल्या वाहनात गौरी माते की उतरवल्यानंतर आपले वाहन गावातील ग्रामस्थांना विनंती आहे, गौरी माते की गौरी माते की गौरी माते की. महाआरती चालू झालेला आहे बघा.
पुढचे फ्रेंड. आता पप्पाचं दर्शन पप्पाच्या दिवसात डायरेक्ट बँड घेऊन मस्त चला काय करा चलो. तर चला आता आहे ना इकडे आरतीला सुरुवात झालेली आहे आणि आपला पुढे येतं अजून आई संचा. तर जाऊया आणि थोडा बघूया पुढे आई संचा बघू करून शूट करते आणि ते गर्दी झाली ना ते खूप जास्त गर्दी झाली आता. तर पुढून गणपती बाप्पा येतोय आपला असं वाटते. चला बघूया. बाबा दमले बघा. मगाशी व्हिडिओ घरी पळाला ना बाबू तू काय पळाला सांग लवकर. चला आपला बाप्पा आला होता इथे बघा. चला लेट नाही भाऊ इकडे पहिला नंबर लागले आमचा. चला इकडे बघा बाप्पा आला. चला चला इकडे बघा. आता आपला बाप्पा पण आला. हे बघा किती आहे आता किती मोज मोज सगळं माणूस तुम्ही झाला काय बाप्पा आलेला आहे तलावाजवळ. तर चला हे बघा सर्व औषध दीदी. हे बाबू हाय मोठे मोठे गाणी बोला गाणी बोला बोला. समीक्षा इकडे बघा सर्वजण. आई आई सकाळ झाले बघा पाण्याचं बघा आई. हा बघा आपला बाप्पा. करणार नाही चला इकडे बघा आपला हार्दिक ब्लॉग काय येत नाही ब्लॉग. अच्छा
धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे बाबा. जा मग चला बाय बाय. हिला मग चालले बाय चालले चला सगळ्यात चला माझं दर्शन झालं मस्त छान बाय बाय. बघा बाप्पाचे विसर्जन चालू आहेत आपल्या मस्त. बघू शकता आपल्या कोपरखंडी गावचे शिवराम पाटील बाबा नगरसेवक सुद्धा इकडे उपस्थित आहेत आता आणि ग्रामस्थ आहेत आई सुद्धा आहेत इकडे. तर आता आपल्या इकडे विसर्जन चालू आहे बघू शकता तुम्ही. तर थोडेफार बाबा सांगतील विसर्जन बद्दल. एक गाव एक महाआरती ही जी संकल्पना आहे ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून मला वाटतं गेली 100 वर्ष परंपरा चालू आहे आणि ह्या तलावाला आता एक पूर्ण झालं 2012 माध्यमातून आरतीचा कार्यक्रम न भूतो न भविष्य असा हा कार्यक्रम होतो. त्यामध्ये ग्रामविकास मंडळाचं अतिशय मोठं योगदान असतं. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुभान महाराज, हरदास बेटा, गजानन पाटील ही सर्व मंडळी अगदी स्वतःच्या घरचा गणपती आहे अशा पद्धतीनं सर्व विसर्जनासाठी मदत करत असतात आणि हा एक अप्रतिम सोहळा हा फक्त कोकणखंडी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातूनच केला जातो आणि केला जाईल. मी गणपती बाप्पाची प्रार्थना करतो की माझ्या गावातील सर्व माझ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिण्यांना आम्हाला सुख शांती समृद्धी द्यावी अशी मी गणेशांच्या प्रार्थना करतो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 100 वर्षाची ही अखंड परंपरा याही वर्षी आपली या गावच्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळाने सादर केली. याही पुढील कित्येक वर्ष ही कुटुंबातील एका नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शाडूच्या वती असलेल्या गणेश भक्त आम्ही आता आलो घरी. आता म्हणजे बरं झाले मला 10 मिनिटं येऊन घरी. पण मी इथेच बसले कारण की पाय दुखायला लागले खूप. मगापासून गेले होते आणि हंशला पण घेऊनच आलो वरती कारण की हंशू ट्युशनवरून फुटबॉल खेळायला गेला होता तो. आणि मग आता आला आंघोळवर केली फ्रेश झाला आणि बेडरूममध्ये गेलो होतो. तर चला आपला विसर्जनचा ब्लॉग तर मी शूट केला तुम्ही बघितलाच कसा येतो. पण हां जे जे कुटुंब राहिले असतील म्हणजे आता पहिला जेव्हा मी स्टार्टिंगला गेलो तेव्हा बरोबर एकामागे एक गणपती बाप्पा आले. तर शूट करायला मला भेटले व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे ना हळूहळू वाढत गेले आणि एकदमच गर्दी झाली. तर असे मध्ये मध्ये आपले कुटुंब कुठे कुठे गेले म्हणजे सर्व कुटुंब पाटील बोला, म्हात्रे बोला, आगसकर बोला, जेवढे म्हणजे मला घेता आले तेवढे मी घेतले पटापट व्हिडिओ शूट ना. पण जे बाकीचे राहिलेले आहेत म्हणजे मागून जे आले आणि लाईन वाईज गेले नाही असे मध्ये गेले ना त्यांचे व्हिडिओ राहिले बाप्पाचे. तर ज्यांचे कोणाचे राहिले असतील बाप्पा म्हणजे गणपती बाप्पाचे व्हिडिओ राहिले असतील लागोपाठ आले ना फटाफट आले आणि त्याच्यामुळे गर्दी पण झाली. तरी सुद्धा धावतो तुम्ही घ्यायला व्हिडिओ. प्रत्येक माझा असा म्हणजे यावर्षी मला असा विचार होता की प्रत्येकाचा म्हणजे बाप्पा आणि व्हिडिओ सर्वांची आली पाहिजे. तर मला असं दाखवायचं होतं कारण की ही एक गाव एक महाआरती होती ह्याच्यासाठी मला पूर्ण शूट करायचा होता हा आजचा म्हणजे ब्लॉग. तर तेवढा करता नाही आला. जेवढे घेता आला व्हिडिओ तेवढा मी नक्कीच शूट केल्या. आणि जे कोणी राहिले असतील आपल्या कुटुंबातले किंवा आपल्या गावातले लोक म्हणजे कोण राहिले असतील कुठलं कुटुंब राहिलं असेल तर समजून घ्या कारण की गर्दी अशी होती. मला पण धावपळ करायला जमली नाही. मला तरी वाटते आपल्या रेणुका ताईचा पण राहिला. ताई मला दिसली मी ताईनं आवाज दिला पण ताईला माझा आवाज नाही गेला तर त्यांचा पण राहिला बाप्पा.
तर चला पुढच्या वर्षी पण आपला येणारच आहे गणपती बाप्पा. तर जे जे गणपती बाप्पावाले आणि जे जे कुटुंब राहिलेले आहेत त्यांनी नक्कीच पुढे येऊन सांगा की आपल्या बाप्पाची व्हिडिओ नव्हती, तर आपण नक्कीच त्यांची व्हिडिओ शूट करू नेक्स्ट टाइम. तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग, गौरी आणि गणपती विसर्जन ब्लॉग, 5 दिवसांचे गौरी आणि गणपती विसर्जन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आपल्या गौरी आणि गणपतीसाठी नक्कीच एक कमेंट झालीच पाहिजे. तर चला बाय. आणि आमच्या टोपीवाला मामा कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंट करा. हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.